मागासवर्गीय आयोग घेऊन गेला. त्यांनी जात पडताळणी समितीचा हे घेतला, आढावा घेतला. तर जवळपास 5,500 दाखले वर्षभरात या वर्षभरात ओबीसीचे प्रलंबित आहेत. म्हणजे प्रांत अधिकारी आणि हे जात पडताळणीच्या अधिकाऱ्यांचे जेव्हा हे घेतला त्यांनी स्टेटस घेतलं सर, तर 5,500 दाखले अजूनही ओबीसीचे प्रलंबित आहेत. तुम्ही असा राज्यभराचा काय आढावा घेतलाय का? ओबीसीचे किती दाखले आपल्या स्तरावर प्रलंबित आहेत? हे बघा, महाराष्ट्रामध्ये आमचा एक डोंगरामध्ये राहणारा कोळी, महादेव कोळी, त्यांचा अजून प्रश्न मिटला. त्यांना अजूनही दाखले काढायचे म्हणत भटक्या विमुक्ता मधला माणूस जर त्यांना अर्ज दाखल केला त्याला 6 महिने काही त्याला मिळूच शकत नाही दाखला. अशी आजही परिस्थिती आहे. पण मला काय म्हणायचंय, मी एक आयोगावर काम केलेला आहे, मी माजी सदस्य आहे, मला ह्या सगळ्या गोष्टी माहिती आहेत. ह्यांना असं डायरेक्ट पुढच्या एंट्रीने ह्यांना आरक्षण मिळत नाही, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचं उल्लंघन करतोय. हे महाराष्ट्राच्या सगळ्या पुढाऱ्यांना माहिती आहे, A to Z. मग यांनी काय सुरू केलं की पुण्याचं काय ना एक डॉक्युमेंट आणायचं. गावात एका आडनावाच्या माणसाचं डॉक्युमेंट मिळालं की दुसरं फेक फर्जी अकाउंट. तो मनोज जरांगे जो पत्रकार परिषदेमध्ये अंतरवलीमध्ये त्यांनी ज्या दहीतोंडे का काहीतरी माणसाचं सांगितलं, दहीहंडे, अरे बोगस डॉक्युमेंट महाराष्ट्राला दाखवली, बोगस. ते डॉक्युमेंटच डुप्लिकेट होते. आता काय करावं बरं? हे बघा, महाराष्ट्रामधल्या सत्ताधाऱ्यांनी आता येण केन प्रकारे मराठा समाज बघा 2 लाख दाखले, 2 लाख, आणि फक्त काही हजारामध्ये पेंडिंग आहे. आणि ते काही नगरसेवकांपासून, सभापतीपासून जिल्हा परिषद सदस्यांपर्यंत आहे. मग आता दबाव टाकून हे जे रद्द झालेले आहेत, म्हणजे जो माणूस रद्द करेल त्याच्यावर दबाव, प्रेशर क्रिएट करण्यासाठी हे सगळं संविधान विरोधी, जात बदलून आरक्षण चोरणं, आरक्षण चोर म्हणतात, आरक्षण चोर. मनोज जरांगेला मला सांगणं आहे, मनोज जरांगेला, तू ज्या त्या दहीतोंडेचं जे दाखवलं ना, तो खरा जर मराठ्याच्या पोटचा असेल तर ते दाखले खरे आहेत म्हणून फक्त सांग. कारण कास्ट स्क्रुटिनी समितीनं ज्यावेळी त्या दहीतोंडेची वंशावळ जी म्हणून काही दहीतोंडे वंशावळ दाखवली की वेगवेगळ्या नावाची, यशवंत काय केले त्यांनी, हनुमंत केलंय, हनुमंत यशवंत केलंय. म्हणजे हनुमंत आहे हे मोडी लिपीचं ट्रान्सलेट करणाऱ्या 4 लोकांनी सांगितलं की हे हनुमंत आहे, आणि एका माणसाने सांगितलं की हे यशवंत आहे. म्हणजे तू दाखले सुद्धा खडाखोड करून तुम्ही जाती बदलून घेणार. अरे सामाजिक मागासले पण हे जन्मानं आलंय, जन्मानं. आम्हाला आमच्या शेकडो वर्षाच्या काळात आमच्या ओबीसी भटक्यांच्या लोकांनी तो सामाजिक दुजाभाव सहन केलाय, म्हणून संविधानानं आम्हाला आरक्षण दिलंय. तू आमच्या या 18 पगड जातीमधल्या कुठल्या जातीमधला सामाजिक दुजाभाव सहन केला तेवढा आम्हाला सांग. मुख्यमंत्री महोदयांना आम्हाला प्रश्न विचारायचा आहे. दौंडच्या नगराध्यक्ष जगदाळे कुटुंबियामधल्या जगदाळे कुटुंबियांचं ब्लड रिलेशन हे नेपाळच्या राजघराण्याशी आहे. त्या जगदाळे कुटुंबियानं किंवा आमच्या फलटणच्या शिवांजली भोसलेनं किंवा आमच्या कोल्हापूरच्या महापौर रूपराणी निकम यांच्या कुटुंबानं कोणता सामाजिक दुजाभाव सहन केला असेल? आमच्या बलुत्या अलुत्या मधला कुठला नावी गेले, कुठं कुठल्या बेळात लपून बसले अहो पक्ष पार्टी नंतर. इथं जातीवरनं बोललं जातंय, रंगावरनं बोललं जातंय, दिसण्यावरनं बोललं जातंय. हा वर्णविद्वेष नाही का? मनोज जरांगे मुख्यमंत्र्यांची आईमाई काढली जाते. एकनाथरावजी शिंदेना पण तसंच बोललेले. आम्ही म्हणत नाही फक्त ओबीसी. या मनोज जरांगेंनी पहिल्यांदा काय केलं, माननीय छगनरावजी भुजबळांवरती ते बोलत राहिले. नंतर कुणावर बोलत राहिले तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांवर बोलत राहिले. नंतर कुणावर बोलत राहिले, कंपनीचा 76% महसूल हा शासन भरतय, त्याला 12% सर्व्हिस टॅक्स दिला जातोय. 1 लाख नोकऱ्या शासनाच्या समाज कल्याण विभागापासून ग्राम विभागापासून ते शिक्षण विभागापर्यंत महाराष्ट्राची सगळ्या नोकऱ्या. आम्ही म्हणतोय यार आमचे डॉक्टर झाले, आमचे इंजिनियर झाले, आमची पोरं अभ्यास करतायत, आपण तुम्हाला नोकऱ्या कुठे मिळणार, कधी मिळणार? कारण प्रसाद लाडच्या क्रिस्टल ग्रुप ऑफ कंपनीजनं 1 लाख रोजगार पळवलेत. तिथं आरक्षण पाळलं जातं का मुख्यमंत्री महोदय? माननीय बाळासाहेबजी आंबेडकर, वेगवेगळ्या दलित संघटनांना माझी विनंती आहे, तुम्ही आरक्षणाच्या उपवर्गीकरणावरून या महाराष्ट्रामध्ये 2 समाजामध्ये भांडणं लागलेत. अरे पण तुमच्या नोकऱ्या या प्रसाद लाड हरामखोर माणसाच्या कंपनीने सगळ्या नोकऱ्या वाटले. कशासाठी तुम्ही आरक्षणासाठी भांडताय? काय चाललंय नक्की महाराष्ट्रामध्ये? आणि हा प्रसाद लाड म्हणतो हाकेला ठोकून टाकतो.
तू मुख्यमंत्र्यावर बोलून दाखव, तुला ठोकून काढतो. आणि मग हा मनोज जरांगे हाय माईक काढत असताना तू काय करतोयस नक्की? म्हणजे आम्ही ओबीसीच्या माणसाने, दीनदलिताच्या माणसाने जर काही बोललं तर तू ठोकायची भाषा करतो. आणि हा मनोज जरांगे रात्रंदिवस चंद्रशेखर बावनकुळेची आई माई काढतोय, मुख्यमंत्र्यांची आई माई काढतोय, आमच्या मुंडे बंधू भगिनींना वाईट भाषेत बोलतोय, छगनरावजी भुजबळांना वाईट भाषेत बोलतोय. तू काय करतोय नक्की? या महाराष्ट्रातलं आम्हाला कधी नव्हे ते सगळे आमदार जरांगीला घाबरतात. नक्की काय चाललंय? अरे हे जरांगे नावाचं लूट भरलेलं कुत्र आहे. आता आम्हाला सुद्धा ग्रामीण भाषेत बोलावं लागेल. आणि या लूट भरलेल्या कुत्र्याच्या डोक्यावरती राज मुकुट बसवला एकनाथराव शिंदे तुम्ही बसवला. आणि ते लूट भरलेलं कुत्र आता कुणाला पण चावा घेत सुटलंय. आजपर्यंत आम्हाला वाटायचं अरे ह्याच्या डोक्यात काहीतरी परिणाम असेल, भुजबळ साहेबांना चावतोय, भुजबळ साहेबांकडेच पळतोय. पण ते मुंडे बंधू भगिनीकडे गेलं, पुन्हा तिकडून कुणीकडे गेलं, माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे गेलं, पुन्हा कुणीकडे गेलं, आता एकनाथरावांकडे गेलं, आणि आज कुणाकडे बोलतोय तर बावनकुळे साहेबांकडे बोलतोय. नक्की काय चाललंय या महाराष्ट्रामध्ये? खूप काही बोलता येण्यासारखं आहे. पत्रकार बांधवांना तुम्ही प्रश्न विचारा, आम्ही उत्तर देऊ. मराठा समाजाला सरकारी नोकरी आणि शिक्षणात 10% आरक्षण मिळण्यासाठी गेल्या वर्षभरापासून सुनावणी सुरू आहे. आता त्यांची बदली झाली कोलकाता उच्च न्यायालयामध्ये. मराठा पुढची भूमिका काय ती? हे बघा, न्यायालयामधलं जे काय आहे, कुणाची बदली, कोण न्यायालय, हे काय आपल्या हातातली गोष्ट नाही. पण मुळात असं आहे की महाराष्ट्र शासन एका बाजूला 10% प्रयत्न करत आहे. नोकऱ्या होल्ड केल्या गेलेल्या 10% रिझर्वेशन संदर्भात. मला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री महोदयाने एक प्रश्न विचारायचा आहे. ईडब्ल्यूएस मध्ये पण हे जाऊ शकतात, एससीबीसी मध्ये पण हे जाऊ शकतात, ओबीसी मध्ये पण यांना येण्यासाठी. अरे तहसीलदार लोकांनी, तहसीलदार प्रशासनातल्या तहसीलदारांनी स्टेटस ठेवलंय की कुणबी दाखला काढण्यासाठी काय काय लागतं. म्हणजे शासन पुरस्कृत प्रोग्राम आहे दाखले वाटण्याचा. अरे आमच्या भटक्यामधल्या, ओबीसी मधल्या, बलूच तालुक्यामधल्या, एससी एसटी मधल्या, अल्पसंख्याक मधल्या एखाद्या माणसाने जर दाखला काढायला अर्ज दिला तर 6-6 महिने आम्हाला खेटे घालावे लागतात. आणि शासन म्हणतोय, शासन एक तहसीलदार आहे, त्या तहसीलदाराचा मी स्टेटस दाखवतो तुम्हाला. त्या तहसीलदारानंच ठेवलंय की हे कागदपत्र घेऊन या आणि दाखला घेऊन जावा. काय चाललंय नक्की? मुळात नोकऱ्या पर्याप्त प्रतिनिधित्व नसेल तरच रिझर्वेशन मिळतं. ही बेसिक लाईन आहे, बेसिक. राज्य मागासवर्ग आयोग अलाउ करत नाही मराठा समाजाला ओबीसी मध्ये. सुप्रीम कोर्टाचं जजमेंट मराठा समाजाला ओबीसी मध्ये अलाउ करत नाही. पण कुणब्याचा दाखला, खडाखोड करून दाखला, ते निर्गम बुक असतं त्याच्यामध्ये, अहो शाळेमधलं 7वीपर्यंतची शाळा असते, त्या शाळेमध्ये जाऊन दप्तर हिसकावून घेऊन त्याच्यामध्ये मराठा समाजाच्या समोर पुढे जागा असेल तर कुणबी. अरे निर्गम बुक असेल किंवा वेगवेगळी दप्तर असतील, त्या दप्तरामध्ये खाडाखोडी केलेत. कारण महाराष्ट्र यांच्या हातात आहे. सरपंचापासून तहसीलदारांपासून ते वेगवेगळ्या पदापर्यंत यांची सगळी माणसं आहेत. आता ते सामंत साहेब म्हणताय आम्ही बघून घेऊ, असं होणार नाही. म्हणजे तुम्ही दबाव टाकताय. जात पडताळणीची जी काही कमिटी आहे तिला न्यायिक अधिकार आहेत, त्यांच्यावर दबाव टाकताय. म्हणजे आता जरांगेनं जी रॅली सुरू केली, जे काही इशारे देतायत, कारवाच्या भाषेत बोलतायत, तुम्ही शासनावर दबाव टाकताय. म्हणजे एक वेगळं काही या लोकशाहीमध्ये एक वेगळं काही सत्तास्थान निर्माण झालं की काय? आणि अशा पद्धतीचं होत असताना सत्ताधारी काही बोलत नाही आणि विरोधातही काही लोक बोलत नाहीत. आणि दुर्दैवाने खेदाने नमूद करतो की ओबीसीचे 9 मंत्रीही काही बोलत नाहीत. या 9 मंत्र्यांनी या ओबीसी बांधवांना येऊन पुढे सांगावं. वेगवेगळ्या समाजातले हे मंत्री आहेत, त्यांनी पुढे येऊन सांगावं हाके बोलतोय ते चुकीचं बोलतोय असं तरी सांगा एकदा.